छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नाशिकमध्ये उत्साहात संपन्न। धरती आबा जनभागीदारी अभियान अंतर्गत विविध योजनांचा लाभ नागरिकांना। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले। धरती आबा जनभागीदारी अभियानाच्या अंतर्गत आयोजित या शिबिरात नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला। रेशन कार्डामधून नाव कमी किंवा वाढ करण्याबाबत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना लाभ प्रमाणपत्र तसेच आयुष्मान भारत योजनेचे 5 लाख रुपयांचे विमा कार्ड नागरिकांना वितरित करण्यात आले। शिबिरादरम्यान अनेक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून विविध अनुदान योजनांच्या लाभांसाठी त्यांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आली आहे। यामुळे अनेक गरजू नागरिकांना थेट मदतीचा फायदा मिळाला आहे। कार्यक्रमावेळी नायब तहसीलदार शीतल कुमार सावळे, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, तहसीलदार शोभा पुजारी, निवासी नायब तहसीलदार सुनीता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप जयभावे, पुरवठा निरीक्षक विलास कनोजे, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच मंडळ अधिकारी राहुल काळे, सुरेश झोटिंग, सहाय्यक महसूल अधिकारी संजय गांधी योजना गोकुळ पाटील, महसूल सहाय्यक संजय गांधी योजना यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाते लोणचे मालक ज्ञानेश्वर दाते, समुदाय अधिकारी अमोल नेते, ग्राम महसूल अधिकारी महेश वाघ, अरुण फसाळे, सुधीर कदम, शीतल केकाण आणि शीतल हारक यांनी विशेष सहकार्य केले। या शिबिरामुळे शासनाच्या योजनांचा लाभ थेट ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले असून जनभागीदारीतून प्रशासन व नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ झाले आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण दाते लॉन्स मध्ये आहोत। येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। येथे अनेक नाशिक मधील वेगवेगळ्या गावातून ग्रामस्थ उपलब्ध झाले आहेत आणि आता आपल्या सोबत आहेत दाते लॉन्सचे संचालक आणि मालक ज्ञानेश्वर दाते। आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी ज्ञानेश्वर दाते, दाते लॉन्सचे संचालक। आमच्याकडे आज जो कार्यक्रम आम्ही इथे महाराष्ट्र शासनातर्फे राबवलेला आहे त्याच्यात विविध प्रकारच्या योजना जसे रेशन कार्ड विभाग, त्यानंतर आरोग्य विभाग, त्यानंतर आयुष्मान कार्ड या अशा योजनांचे आम्ही इथे वरिष्ठ प्रमाणपत्र तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते वितरित केलेले आहे आणि त्या पद्धतीने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथं लाभलेला आहे आणि या पद्धतीने आम्ही योजनांचे बरेचसे योजना इथे राबवतो। आरोग्य विभागाचे रक्तदान शिबिर, त्यानंतर आरोग्याच्या विविध तपासण्या या सर्व केल्या जात आहे आणि इथं विविध प्रकारचे स्टॉल लावून लोक त्याचे धन्यवाद। बऱ्याच गावांमध्ये लोकांना इथली माहिती नसल्यामुळे तिथे तहसीलदार कार्यालयात जावं लागतं, तिथं लोकांना वेळ जातो। त्यासाठी इथे दर 3 महिन्यांनी हे शिबिर इथे आयोजित केले जातं आणि लोकांना त्यासाठी इथं येऊन आणि विविध योजनांची सर्व माहिती, इथं सगळे कार्ड, सगळ्या योजनांचे लाभ इथे मिळतो आणि त्या पद्धतीनं लोक येऊन आणि लाभ घेतात। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या अनुषंगाने उपस्थित आपल्या सन्माननीय तहसीलदार मॅडम आणि सर्व नायब तहसीलदार आणि उपस्थित सर्व मान्यवर, निश्चितच या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवण्याचा हा उपक्रम आहे। विविध विभागाच्या ज्या योजना डायरेक्ट जनतेपर्यंत आपल्याला स्वच्छ प्रशासन, गतिमान प्रशासन या संकल्पनेच्या आधारावर आपला हा प्रयत्न आहे आणि त्या अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीनं जे आयुष्मान कार्डच्या माध्यमातून गोल्डन कार्ड आपल्याला उपलब्ध झालेले आहे ते लाभार्थ्यांना देण्याचाही उपक्रम आहे। तेवढंच नाहीये तर आज आपल्याला सर्व लाभार्थ्यांचं आरोग्य तपासणी करून त्यांचं स्क्रीनिंग करून घ्यायचंय। काय स्क्रीनिंग करायचंय तर आज आपण पाहिलं तर बदललेल्या जीवनशैलीमध्ये जे असंसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले, ज्याच्यामध्ये रक्तदाबाचा आजार आहे, मधुमेहाचा आजार आहे,
तेवढंच नाही तर थायरॉइड आहे किंवा कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि हे सर्व लवकर जर आपल्याला निदान झालं तर त्याच्यावर आपल्याला योग्य पद्धतीने उपचार करून घेतले तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारचं जगू शकतो, आयुष्यमान वाढत चाललेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.